गुड मॉर्निंग, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना। तर आज आपण संपूर्ण पुरणपोळी थाळी बनवत आहोत। शांत अशी प्रोडक्टिव्ह मॉर्निंग, प्रोडक्टिव्ह आणि स्लो मॉर्निंग असा आपला दिवस आहे। देवपूजेपासून सुरुवात करूया आपण। सकाळ शांत सुंदर झाली ना की दिवस कसा छान आणि शांत जातो। तर पुरणपोळी थाळीसाठी लागणारं पूर्वतयारी मी ती केलेली आहे। पुरण लावून ठेवलेलं होतं मी कुकरमध्ये आणि त्यासोबतच भात सुद्धा साईडला तयार ठेवलेला आहे। कणिक भिजवून घेतली आणि आता आपण भाज्याच्या तयारीला लागलेलो आहे। त्यासाठी कांदा कट करून घेऊया, मिरची कट करून घेऊ, आपला भात जवळपास तयार झालेला आहे, काढून घेतला आहे आपण। आता भाज्याचं साहित्य एकत्र करून घेऊ। तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण घेऊ शकता। मी ते 1 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये ओवा, हळद, मीठ एवढं टाकलेलं आहे आणि याला छान एकजीव करून घेऊया आणि हे पीठ मुरण्यासाठी साईडला ठेवून देऊ। त्यानंतर एका कांद्याचे असे 4 मध्ये कट करून त्याला भाजण्यासाठी ठेवलेला आहे। तो आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे। तोपर्यंत आपण साईड बाय साईड कढीचं सर्व साहित्य मिक्सरवरून बारीक करून घेऊया। तेवढ्याच वेळात कांदाही भाजून तयार आहे। आपला कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत। तर कढी करण्याच्या अगोदर आपण दुसऱ्या दिवशीसाठीचं दही लावून घेऊया। या भांड्यामध्ये मी 1 कप दही लावून घेतलेले आहे आणि बाकीच्या दह्याची आपण कढी बनवणार आहोत। पातेल्यात 2 ते 3 पळ्या तेल घ्यायचे आणि कढीच्या दह्यामध्ये बेसन पीठ आणि थोडंसं पाणी घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचे। मोहरी टाकूया सर्वात आधी। जेव्हा आपल्याला थाळी बनवायची असते तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दोन्ही गॅसचा पुरेपूर वापर करून साईड बाय साईड रेसिपी बनवायची असतात, म्हणजे ती लवकरात लवकर होते। इथे कढीची फोडणी झालेली आहे। मीठ टाकून घेऊया। एक टीप ती म्हणजे फोडणी देताना कोणत्याही वस्तूला आपण मोठ्या गॅसवर फोडणी देऊन घ्यायची आणि ती साईडला कमी गॅसवर मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचे। तर आपण कढीला फोडणी दिलेली आहे आणि आपण आता आमटीसाठी लागणारं साहित्य तव्यावर काढून घेतलेलं आहे। तर माझ्याकडे वर्षभराचा साठवणीचा काळा मसाला रेडी आहे। तर आता आपण फक्त कांदा, खोबरं, 2 मिरची, लसूण, थोडीशी खसखस आणि डाळ एवढंच आणि त्यामध्ये काळा मसाला मिक्स करायचा आहे। सगळं भाजून घेतल्याच्या नंतर साईडला आपली कढी उकळत आहे। आता आपण मसाला काढून घेतला आहे, तर मसाल्यासाठी लागणारा कट जो आहे तो काढून घेऊया। पुरणाची डाळ छानपैकी शिजलेली आहे। हा आपला कट तयार आहे। तर एक प्रत्येक मराठी घरात असणारं गोष्ट ती म्हणजे पुरण पात्र। तर आपण आधी पुरण काढून घेऊया। पुरण गरमच काढायचं असतं म्हणजे ते व्यवस्थित आणि मऊ होतं। ते त्याला आपण थंड होऊ दिलं तर त्याचं ते छान मिक्स नाही होत आणि बारीक नाही निघणार। त्यामुळे
गरम म्हणजे अगदी गरम नाही, कोमट झाल्याच्यानंतर. तर अशा प्रकारे सगळं पुरण काढून झालेलं आहे. कढीलाही उकळी आलेली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि आपल्या आमटीला फोडणी देऊया. तर सर्व काही मी यामध्येच मिक्स केलेलं असल्यामुळे फक्त मोहरी आणि जिऱ्याचा तडका द्यायचा आहे आणि सगळा मसाला आपला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. उरलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला सर्वकडून हलवून छानपैकी त्यामध्ये ॲड करायचे. 1-2 मिनिट तेल सुटेपर्यंत त्याला तसं शिजू द्यायचं. आणि आपलं आता त्यामध्ये आपण काढून घेतलेली डाळीचं पाणी आणि डाळ त्यात घालून घ्यायची आणि पर्टिक्युलरली सेम जसं आपण अगोदर केलं तसंच मंद आचेवर छोट्या गॅसवर याला उकळी येऊ द्यायची. आपली आमटीसुद्धा तयार आहे. पुरणसुद्धा काढून झालेलं आहे. आता आपण पुरणाला चटका देऊन घेऊया. पुरणाच्या प्रमाणामध्येच डाळ टाकायची आहे. पुरणाची जेवढी डाळ आहे तेवढीच आपल्याला साखर लागणार आहे. तुम्ही इक्वल क्वांटिटीमध्ये किंवा कमी सुद्धा टाकू शकता. तर मी ते इक्वल टाकलेली 2.5 वाटी डाळीसाठी 2.5 वाटी साखर. जास्त साखर नाही घालायची, नाहीतर मग ते पुरण थोडंसं स्टिफ होतं, स्मूथ नाही राहत. आता मंद आचेवर आपलं पुरण तयार होतं. तोपर्यंत आपण साईडला आपले भज्याची तयारी करूया. त्यामध्ये पुरणामध्ये केसर आणि इलायची टाकून घेतली मी. तेल गरम झालेले, भजी सोडूयात. इथे थोडंसं लक्ष देऊन केअरफुली काम करणे. यालाच मल्टीटास्किंग म्हणतात, जे आपल्या वुमन्स लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये चालूच असतं आपलं. इथे मेक शुअर करायचं की आपले दोन्ही गॅस, भज्याचा गॅस जरी जास्त असला तरी ते तळली जातात, बट पुरणाचा गॅस थोडासा मंद आचेवर चालू ठेवायचं पुरण आणि त्याला मध्ये मध्ये छानपैकी हलवत राहायचं, नाहीतर ते खाली लागू शकतं पातेल्याला. माझ्या एका साईडला पापड आणि भजी काढून तयार आहेत आणि आपलं पुरणही थोडं थोडं घट्टसर होत आलेलं आहे. आता त्याला मोठ्या गॅसवर ठेवून देऊया. भाज्याची तेलाची कढई खाली काढून ठेवली आहे मी. बघा पुरण बऱ्यापैकी तयार झालं आहे, पण मला असं वाटतं अजून थोडंसं बाकी आहे. जेव्हा हा असा कलता किंवा त्याला जे काही म्हणता तुम्ही, तो एकदम पॅक बसेल पुरणात, तेव्हा ते रेडी आहे असं समजायचं. तर सध्या तो नाही बसत आहे, तर अजून 1-2 मिनिट आपण याला छान हलवून घेऊया. आता हा छान उभा राहिलेला आहे. तर आपलं पुरण रेडी आहे. आता याला आपण थंड करून घेऊया. पुरण छानपैकी एका ट्रेमध्ये काढून मी फॅन खाली ठेवलेले आहे थंड व्हायला. जोपर्यंत थंड होते तोपर्यंत आपण आपलं बाकीचं किचन ओटा आवरून घ्यायचं आहे. साईड बाय साईड काम करत राहिलं की पटकन काम होतं आणि स्वयंपाकाला वेळही लागत नाही. पोळ्या करण्यासाठी आपला किचन ओटा स्वच्छ करून घेतलं आहे मी, पुसून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गोंधळ नाही होणार. सर्व केलेले आपले जे पदार्थ एका साईडला ठेवून द्यायचे. आपली कणिक आपण छान परत एकदा मिळवून घेऊया.
आता आपलं पुरण थंड झालेलं आहे, पोळ्या करून घ्यायच्या आहेत. साईड बाय साईड दोन्ही गॅसवर जेव्हा आपण काम करायला शिकतो तेव्हा एकतर वेळही वाचतो आणि आपलं गोंधळही होत नाही. आणि जेव्हा पुरणपोळी किंवा कोणतीही थाळी बनवायची असते तर आदल्या दिवशी आपण जर पूर्वतयारी करून घेतली तर दुसऱ्या दिवशी बनवायला सोपं जाते. सर्वात आधी देवाच्या नैवेद्याची थाळी तयार केली आहे मी. छानपैकी पोळ्या होत आहेत. देवाला नैवेद्य करून घेऊया. पुरणपोळी करताना एक टीप लक्षात ठेवायची, ती म्हणजे जेवढी आपण कणिक घेतली आहे त्याच्या समप्रमाणातच पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. जास्त मोठा किंवा कमी नाही घ्यायचा, म्हणजे पुरणपोळी बरोबर छान फुगतेही आणि फुटतही नाही. आणि जर तुम्ही नवशिकेस असाल, नवीन असाल तर छोट्या छोट्याच तयार करायच्या पुरणपोळ्या. तर असा हा आपला आजचा कुकिंग ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. काही टिप्स हव्या असतील तर त्याही सांगा. जर छान पूर्वनियोजन असेल तर 1 ते 1.5 तासाच्या आतच तुम्ही हा संपूर्ण पुरणपोळी थाळीचा स्वयंपाक करू शकता. तर ज्यांच्यासाठी हा सगळा सागर संगीत थाट चालला होता त्या आपल्या या कुमारिकांचं सुंदर असं जेवण झाल्याच्या नंतर आजचा हा दिवस इथेच संपला. कसा वाटला हा सुंदर असा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा. संपूर्ण थाळी तयार आहे. तर ही 1 तासाच्या आत अशी बनवली थाळी. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ.